श्री स्वामी समर्थ. धनत्रयोदशी काल झालेली आहे. तर या दिवशी भरपूर जणांनी ज्यांना जे जे हवं आहे ते धन विकत घेतलेलं आहे, खरेदी करून आणलेलं आहे. पण अतिशय महत्वाची गोष्ट कोणी खरेदी केली का? ती म्हणजे झाडू, शिरई. हो, झाडूच प्रत्येकाने खरेदी केले असेल, पण त्याचं पूजन आपल्याला लक्ष्मी पूजना दिवशीच करायचं आहे. लक्ष्मी पूजना दिवशी ज्याचा खरा मान असतो त्याची पूजा करायची असते. त्यामुळे झाडूची पूजा काल कोणी केली नसेल, पण खरेदी नक्कीच केला असेल. आणि खरेदी जरी नसेल केला, भरपूर लोकांनी केला असेल, पण कधी कधी असं होतं की मासिक पिरियड्स विटाळ वगैरे असला की आपण ते खरेदी करू शकत नाही. तर नक्कीच तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तो झाडू विकत आणायचा प्रयत्न करायचा आहे, आणायचाच आहे. मग घरातलं झाडू चांगला आहे, एवढा चांगला झाडू टाकून द्यायचा का? बघा, जुन्या झाडूचं काय करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्या संबंधीचा व्हिडिओ लवकरच येणार आहे. पण नवीन झाडू आणल्यानंतर कोणता उपाय करायचा आहे ज्यामुळे घरातील दरिद्री तर निघून जाईलच, घरातील वाईट बाधा निघून जातील, त्याच पद्धतीने घरामध्ये ज्या नकारात्मकता खचून थाट मांडून बसलेल्या आहेत त्या देखील निघून जातील. असा उपाय केला तर काय होईल बरं? आपल्या सगळ्यांसाठी चांगलंच असणार आहे ना. तर अशाच पद्धतीचा कोणता उपाय आहे, अतिशय प्रभावी आहे, जो केंद्रातून सांगितलेला आहे, तो उपाय केल्यामुळे आपल्या घरातील दरिद्री, नकारात्मकता, वाईट बाधा घरातून निघून जाणार आहे. माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि भगवान कुबेर यांचा वास्तव्य आपल्या घरामध्ये अखंड होणार आहे. असा कोणता उपाय असेल बरं? तुम्हाला देखील जाणून घ्यायचा आहे ना? नक्कीच जाणून घ्या. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या चॅनेलला व्हिजिट करून नक्कीच तो उपाय जाणून घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ.